काहून कविता आपल्याला वाटलं नव्हतं मुलीची अशी कहाणी असेल म्हणून. हो ताई, सर्व मजबुरीमध्ये करत होती ते पोरगी नाही. हो बाई ना, पण तिनं एक बार आपल्याला सांगायला तर पाहिजे होतं. एकदा तर सांगते. पण ताई, त्या पोराजवळ हिचे फोटो आणि व्हिडिओ होते म्हणे ना, व्हायरल करून देईन असं धमकी देत होता ना तो. कोणतीही पोरगी आपल्या इज्जतले घेते नाही. पण बाई ना, शांता काकूला मानावं लागेल. शांता काकूनं मस्त काम केलं आहे ना. हो ताई, शांता काकूनं चांगलं काम केलं. बाई ना, सर्व चांगलं झालं, पण एकच गोष्ट राहिली. काय ताई? पण बाई ना, हे मोहिनीच्या मॅटरमध्ये एक गोष्ट लय खराब झाली. हो ताई, कविताचीच गोष्ट करू राहिले ना तुम्ही. हो, कविता चालली गेली मायबाई घर सोडून आपल्या मायबापाच्या घरी. दीपक तिथं देवदाससारखा बसेल राहते. काय मायबाई चांगलं नाही झालं. हो ताई, चला ना आपण दीपक भाऊजीले म्हणू ना, कविताला घेऊन ये म्हणून. मी ना म्हटलं होतं दीपकले, पण दीपक म्हणे आई कल्ला करीन असं तसं म्हणत होता. चला ना मग आत्याला म्हणून आपण. आता कविताची काही गलती नव्हती म्हणा. कविताच्या मनामध्ये शक टाकला होता ना मोहिनीनं, म्हणून ते घर सोडून चालली गेली. तर म्हणा आत्याले की तिची काही गलती नाही आहे, तिला आणायला लावा म्हणा दीपक भाऊजीले. पण कोण म्हणीन हो मग आत्याले? कोण म्हणीन म्हणजे तुम्ही म्हणसान, अजून कोण? नाही बाई, मला समोर करतो का तू कुठेही? मी म्हणीन आत्याले तर आत्या मागावरच येईन बोलायले. अहो ताई, तुम्ही समोर समोर व्हा खरी. मी म्हणू लागतो ना तुम्हाला थोडंसं. बरं बाई, आता कवितासाठी थोडेसे बोलणंही खा लागले तेही खाऊन घेऊ. चल मग म्हणू आत्याले. हो चला चला. का हो बाई, वच्छलाचा पोरगा आला म्हटलं पुण्याहून, तर तुमच्या गावची पोरगी दाखवणार होते ना वच्छलाच्या पोराले. मग करू का गोष्ट? कसं दाखवू नाही वच्छलाच्या पोराले मा गावातली पोरगी? मी तेही ठाव. नाही, तुम्ही घरी जासान तेव्हा. काही ना, आता कोणतं लग्न होते माय बरसात पाण्यामध्ये? आता झालं लग्न, आता पुढच्या वर्षी. नाही, मी ना कसं म्हटलं, पोरगी जर पसंत आली त्या पोराले, तर मग कसं कुंकू करून ठेवता येते. बरं पाहू ना मग. पहिले मला तर पाहू दे बाई ना त्या पोराले. आता चुटकीचा बड्डे आहे ना, तर चुटकीच्या बड्डेमध्ये बोलवतो ना मी वच्छलाले, आणि तिचा पोरगा आलेला आहे तो येऊन जाईल मग बड्डेले, तेव्हा तुम्ही पाहून घेसान. बरं बाई ना, ठीक आहे. आजी आजी आजी, मला 5 रुपये पाहिजे. 5 रुपये पाहिजे मला. बाई चुटकी, 5 रुपये काय पाहिजे मग तुला? आजी दे तर खरी मला 5 रुपये, मला काम आहे. पाय बाई 5 रुपये पाहिजे म्हणते. हो बाई, तुला 5 रुपये देतो. माझ्या रूममध्ये गेली की मग मी तुला 5 रुपये देतो काढू ना, थोड्या वेळाने देतो. पक्का ना आजी, 5 रुपये देशील ना मला? हो बाई पक्का दिन तुला 5 रुपये, पण थोड्या वेळाने दे ना. ठीक आहे आजी, मग मला देशील 5 रुपये, मी चालली खेळाले. हां जाय जाय बाई, आपल्या अंगणातच खेळशील, बाहेर नको खेळशील ना. हो आजी, अंगणातच खेळतो. माझी दोस्तीन आली ना, मग दोस्तींसंग खेळतो. बरं ठीक आहे, जाय मग खेळ. मी काय म्हणली ती बाई, आता वच्छलाचा पोरगा येणार ना चुटकीच्या बड्डेमध्ये, तेव्हा मग पाहून घ्या त्याला तुम्ही पोराले. हो ना, पाहून घेईन ना मी. काही बोला ना, म्हणा ना आत्याले. अई माय बाई, तू बी म्हणू लाग ना मला. मी म्हणू लागतो तुम्हाला, तुम्ही पहिले गोष्ट काढातच खरी. बाई सुप्रिया, काय काम होतं? अई माय बाई, दोघीच्या दोघी काय भाजी करायची आहे ते दोघी विचारायला आला का लगे मला? नाही आता भाजी तर मी बनवली, मी तुम्हाला दुसरीच गोष्ट विचारायला आली होती. माय बाई, दुसरी कोणती गोष्ट विचारायला आली ती व? आता मी विचारायला आली होती. काय विचारायला आली होती बोलशील खरी समोर? आता ताईला हे म्हणायचं होतं की आता तुम्हाला माहीत झालं की कविताची काही गलती नाही आहे, सर्व मोहिनीनं केलं होतं म्हणून. तर कविताला आता घरी बोलवून घ्या ना. आता चुटकीचा बड्डे बी आहे, तर पाहुणे रावणे येतील तर काय म्हणतील की याची छोटीसून घर सोडून गेली, छोटीसून घर सोडून गेली, सर्वजण असे म्हणतील. म्हणून बोलवून घ्या ना मग कविताले. हो आता मला बी हेच म्हणायचं होतं. हो पंचफुला, तू या दोन्ही सुनाबरोबर बोलत आहे. आता सगळे पाहुणे रावणे येतील चुटकीच्या बड्डेमध्ये, तर लोक काय म्हणतील तुले? म्हणून पंचफुलाबाईची लाईनीसून घर सोडून गेली, लाईनी घरसून घर सोडून गेली, काय म्हणतील मग लोक तुले? म्हणून बोलवून घे कविताला. जाऊ दे, आता जे झालं ते झालं, आता तिला माफ करून दे. पण बाई, तिनं नोटीस पाठवलं ना, तरी तिला आणायला जाऊ का आम्ही? काय होते व, लहानच आहे, झाली गलती तिच्याच्यानं. हो आता जेव्हापासून कविता गेली तेव्हापासून दीपक बी खूप नाराज आहे. आमच्यासाठी नाही, दीपक भाऊजीसाठी तर बोलवून घ्या. बरं पाय, तुम्ही काय करायचं आहे तर तुम्ही जा, माझ्यासाठी चहा बनवून आणा. पण आता कविताले बोलवायचं मग कसं ते मी पाहून घेईन, जा तुम्ही चहा बनवा. बरं चल सविता, चहा बनवा. हो ताई चला. काहून पंचफुला, बोलवून घे ना आता कविताले. आता लय झालं, आता त्या पोरीची काही गलती नव्हती, बोलवून घे ना. बरं बाई, पाहतो ना मी, विचार करतो ना. याच्यात काय विचार करायला लागते, तू सून आहे ते, बोलवून घेईन तिला. बरं बाई, मग पाठवतो दीपकले तिला आणाले. हां आता झाली ना गोष्ट. कविता बिना तर मला काहीच गमत नाही आहे, काहीच गमत नाही आहे. कसं आणू कविताला घरी, कसं आणू? काय झालं रे दीपक, असा देवदास सारखा कोण बसला रे बापा? तोंड लटकून बसला एकदम, काय झालं? नाही आई, असंच बसलो, काही गमून नाही राहिलं तर बसलो बा असंच. काऊन तू ऑफिसला काऊन नाही गेला? 2-3 दिवस झाले ऑफिसलाच नाही गेला, काऊन नाही गेला? नाही आई, माझं मन नाही करत ऑफिसला जायचं, म्हणून नाही गेलो. मला माहित आहे तुझं मन काऊन नाही करू राहिलं, तर जा लवकर कविताला घेऊन ये. नाही, तुम्ही असं म्हटलं कविताला घेऊन ये म्हणून, तर माझं कान वाजत आहे. अरे हा, कविताला घेऊन ये म्हणत आहे मी. खरं आई, मी कविताला घेऊन येऊ, मला माहित होतं माझी आईला चांगली आहे, माझी आई सगळ्या दुनियातून माझी आई सगळ्यात चांगली आहे. जाऊ दे रे, जास्त मस्का नको लावू मला. जा कविताला घेऊन ये. हो आई, आत्ता जातो आणि कविताला घेऊन येतो. हो रे, जाय लवकर कविताला घेऊन ये. तिलाही बोलल्याशिवाय माझा दिवस नाही जात. मला आदत झालेली आहे तिला बोलायची, बोलल्याशिवाय माझा दिवसच नाही जात. तिला ये लवकर घेऊन. हो आई, पयत जातून पयत येतो तिला घेऊन. हां, पयत जातून पयत येतो ते का बाजूला राहते का? पयत जातून पयत येतं तिला घेऊन, गाडीनं जाईन, गाडीने ये. हो आई, मी तेच म्हणणार होतं, पण मठातून निघालं, पयत जातून पयत येतो. जातो लवकर आणि घेऊन येतो तिला. कविता, मी आलो तुला घ्याले.
पाहिजे बापा, गाडी आरामानं चालवजो. ह्या पोराला तर बोलणंही नाही सुचू राहिलं. पयत जातो न पयत येतो म्हणते. काऊन रे किशोर, तुला का बाया पाहिल्याच नाही का आपला वावर निंदायला? बाया भेटल्याच नाही का तुले? निंदून घेऊन पाहते वावर, लय तण वाढू राहिला ना वावरातलं. हो आई, सांगितलं ना, 4-5 बाया सांगितल्या गावातल्या. 2-3 दिवसात होऊन जाईल आपल्या वावरातलं निंदणं. तेच म्हटलं बा मी ना, तण लय वाढू राहिलं ना आपल्या वावरातलं. निंदून घेतलं तर चांगलं आहे, लवकरात लवकर निंदून घे म्हटलं. चल बुवा, यानं बाया पाहिल्या ना आता निंद्यासाठी. आता मला पाहायची गरज नाही आहे. मी चाललो म्हटलं वावरात चारा आणायला. हो हो, ढोरासाठी चारा घेऊन या. मी काय राहिली, आता तुम्ही वावरात चाललेच नाही तर तरोट्याची भाजी घेऊन येसान बरं थोडी. तरोट्याची भाजी का? हाव घेऊन ये. राम राम मामाजी. अरे बुवा, तुम्ही कसे काय आले? राम राम करतो भाऊ. राम 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 राम. मी आलो बुवा, कविताला घ्यायला आलो. नाही माहिती, कविताला घ्यायला आले वाटते बुवा. काय कविताला घ्यायला आले का तुम्ही? या ना, या अंदर बसा बसा. हो येतो. चला जा, बुवासाठी चहा आणि पाणी घेऊन ये. हो हो, आली छान पाणी घेऊन येतो. या ना बुवा, बाहेर काय उभे या ना, बसा ना अंदर. हो आलो. बुवा, कविताला घ्यायला आले का तुम्ही? हो कविताला घ्यायला आलो मी. कुठे आहे तर कविता? आहे ना, कविता आहे ना, अंदर आहे. मी जाऊन भेटू का मग कविताला अंदर? थांबा ना, इथंच बोलवतो ना तिले. नाही, तिला जाऊन भेटतो ना मी, सरप्राईज देतो तिले. हो जा मग, जा भेटा तिले. कविताही तुम्हाला पाहून एकदम खुश होऊन जाईल. मी काय म्हणतो, आता पाहुणे पावले तर आता इले पाहुणचार करायला लागेल ना, तर जाय बाजारात जाय, भाजीचं घेऊन ये. हो बाबा, जातो मी बाजारात जातो, भाजीचं घेऊन येतो. बाबा मी काय म्हणतो, तुम्ही वावरात जाऊ नका आता चारा आणायला. आजच्या दिवस राहू द्या चारा. तुम्ही जाऊन बसा पाहुणेपासोबत, थोड्या गोष्टी करा. ते एकटे काय करतील, मी जातो बाजारात आणि भाजीचं घेऊन येतो. हो रे, आता काय जातो तुम्ही वावरात नाही, आता पाहुणे पावले तर आता नाही जात, राहू देतो. बरं मी जातो बाजारात नाही, तुम्ही बोला तोपर्यंत. हा बोलतो मी, जायतो. मी विचारतो कल्लाले काय काय लागते दुकानातून, सांग मला, आणून देतो. पोहे घे लागतील, शेंगदाणे लागतील. आता पोहे बनवायला लागेल ना जवळसाठी, काही नाश्ता पाणी, तर पाहतो विचारतो कल्लाले काय लागतील काय नाही तर. आता दीपकजी काय करत असते? ताईला माही आठवण येत असेल का? ताईला कायची येत असेल माही आठवण? आहे ना तिथं मोहिनी, कायले माही आठवण येते ताईले? कविता, पाय माय बाई, मला आता आवाजही यायला लागले यायचे. कविता इकडे पाय. पाय माय बाई, माझ्या कानं वाजू राहिले आता. आता तर मला भास येऊ लागला की दीपकजी आले म्हणून, दीपकजीचा आवाज येऊ राहिला लगे. कविता, माझा आवाज नाही येत तुले, मीच आलो. कविता इकडे पाय तर खरी. अरे बापरे, दीपकजी तुम्ही? मी स्वप्न तर नाही पाहू राहिली ना? नाही कविता, तू स्वप्न नाही पाहत आहे, मी खरंच आलो, तुला घ्यायला आलो मी. दीपकजी तुम्ही मला घ्यायला आले? मला वाटलंच होतं तुम्ही मला घ्यायला येसान म्हणून. मला वाटलंच होतं, माझं मन म्हणत होतं की तुम्ही येसान ना मला घ्यायला, आणि तुम्ही खरंच आले. हो कविता, मन कधी खोटं नसते बोलत. मी खरंच आलो तुला घ्यायला. चल आपल्या घरी. हो चला, मी तुमची वाटच पाहत होती, तुम्ही कधी येता मला घ्यायला. चला जाऊ आपल्या घरी. मला असं वाटत होतं की तुम्ही मला भुलून गेले, मोहिनीमुळे तुम्ही मला भुलून गेले, मला असं वाटत होतं. कविता, मी तुला कसं बोलणार मी तुला? तू तर माझी बायको आहे ना, बायकोला कोणी भुलत असते का? कविता राहू दे, मोहिनीला काही बोलू नको. ते बिचारी जे बी करत होती ना, ते मजबुरीच्यानं करत होती, मजबुरी होती तिची. काय काय मजबुरी होती तिची? तिचा पहिला प्रियकर आहे ना, तिला ब्लॅकमेल करत होता. त्याच्याजवळ तिचे फोटो आणि व्हिडिओ होते. तो म्हणत होता की मी तुझे व्हायरल करून देईन, नाही तर मग मला पैसे दे. तिच्याजवळचे थोडे थोडे करून त्याने पुरे पैसे खतम करून दिले. मग तिच्याजवळ पैसे राहिले नाही. मग आपण मुंबईला भेटलो होतो, तिला माहिती आहे तुले, तर तिनं तिच्या प्रियकराला सांगितलं की मा मित्र आहे, असा आहे तसा आहे, इथं तिथं राहते. तर मग त्याला हे बी सांगितलं तिनं की पैसेवाला आहे, असं तसं काही सांगितलं असेल तिनं. तर मग त्यानं प्लॅन बनवला की तू तिथं जाय आणि तू त्याला फसव, त्याच्यासंग लग्न कर, मग तुझ्याजवळ पैसे येतील, मग मला पैसे देत जाय, असं काही त्यानं प्लॅन केला होता. आणि त्या प्लॅनच्या अकॉर्डिंग तशी मोहिनी करत होती. म्हणून तिने आपल्या दोघांमध्ये गलतफहमी पैदा केली होती. आणि तू इकडे चालली आली, मग ते तिकडं तिच्या प्लॅनवर लागून गेली. मग तिचा प्लॅन शांता काकूला माहीत पडला. मग शांता काकून तिची पोल खोलली, तर मग माहीत पडलं की ते जाणून नाही करत आहे तसं. तिला मजबूर केलं होतं तिच्या प्रियकरानं, समीर होतं त्या पोराचं नाव. तर म्हणून ते तशी करत होती. तशी आहे नाही ते मोहिनी चांगली आहे. बिचारीची मजबुरी होती, तिनं माफी मागितली. आता सरायला माफी मागितली तिनं. बाप रे बाप, हे अशी कहाणी आहे का? तिचा प्रियकर तिला ब्लॅकमेल करत होता का? हो, ती रडत होती. ते म्हणे बरंच झालं म्हणे, माई असली तुमच्या समोर आली म्हणे, मी बी नाटक करू थकली होती म्हणे. मला दीपकचं घर खराब करायचं नव्हतं म्हणे. मा मनामध्ये याच्याबद्दल ते मीनं दीपकचं घर खराब केलं ना, त्याच्याबद्दल मा मनामध्ये खूप दुःख होतं म्हणे की मीनं कोणाचं घर खराब केलं, मीनं कोणाचं घर फोडलं, मला असं वाटत होतं म्हणे. तर बरंच झालं म्हणे तुमच्या समोर माई असली येऊन गेली. सांगा रे बाप्पा, याचं मास्टर माइंड कोणी दुसरंच होतं आणि मी मोहिनीलाच खराब म्हणू? नाही, असं कोणालाही वाटेल, मोहिनीच खराब वाटेल. जर आम्हाला असलियत माहीत नसती झाली की तिला कोणी ब्लॅकमेल करत आहे, तिची असलियत आमच्या समोर आली असते, तर आम्हाला बी मोहिनीच खराब वाटली असती ना. पण शांता काकूनं पूर्ण कामच सिद्ध करून टाकलं. शांता काकूनं त्या पोराची पूर्ण असलियत समोर आणून दिली. मग काय झालं त्या पोराचं? काय होणार तर मग, जीवनदादा नाही का, जीवनदादा आले घरी. जीवनदादाने पुरी असलियत सांगितली. जीवनदादानं फोन केला पोलीसवाल्याला, अजून 2-3 पोलीसवाले बोलवले आणि त्याला अटक केली.
पकडलं का मग त्याला? हो पकडलं, जेलातही टाकलं. चला बापा, ते तरी चांगलं झालं. आता आता तर तुला डाऊट नाही आहे ना की माझी चक्कर मोहिनी संग चालू आहे म्हणून? नाही नाही, आता आता पूर्ण क्लिअर झालं. आता मला डाऊट नाही आहे. कविता, कधी स्वप्नात बी नको सोचशील की मी तुला सोडून कोणा दुसऱ्या बाईच्या नांदी लागीन म्हणून. नाही नाही, मी आता कधी नाही सोचीन. आणि तुम्ही बी मला माफ करून द्या, माफ करून द्या मला. हो हो, केलं मी ना तुला माफ, कधीच माफ करून दिलं. दीपक, कविता, चला दोघं जण. तुमच्या गोष्टी झाल्या असेल तर चला चहा नाश्ता करून घ्या. हो वहिनी, चला ना, येतो आम्ही चहा नाश्ता करायला. चला दीपकजी, नाश्ता करून घ्या. मला बाई, कशी आहे तू? मी तर चांगली आहे रे. किती कविता वाट पाहत होती तुही. एवढा उशीर काऊन लागला तुम्ही आले? काही नाही बाई, थोडीशी गलतफहमी झाली होती म्हणून उशीर झाला. चल, आता झाली ना सर्व गलतफहमी दूर? हो वहिनी, आता सर्व गलतफहमी दूर झाली. चला बापा, लाख लाख शुक्र आहे देवाचा की तुमच्या दोघातली गलतफहमी दूर झाली. आता तुम्ही दोघं डबल एक झाले. हो वहिनी. चला मग दोघं आता चहा नाश्ता करून घ्या, नाही तर मग चहा थंड होऊन जाईल. हो देत मला बाई, चल. चला लवकर चहा नाश्ता करून घ्या. किशोरजी गेलेले आहे बाजारातनी भाजीच आणायला. त्यानं भाजीच आणलं की लवकर स्वयंपाक करतो मग मी पटापटा. बाई मी काय म्हणतो, भाजी गिजी राहू दे, आम्ही जेवण घेऊन नाही करत. बस चहा नाश्ता केलं की आम्ही निघतो. म्हणजे बापा, लय दिवसानंतर आला तू आमच्या घरी आणि लगेच चहा नाश्ता केला कीच निघतो म्हणतो, जेवणही नाही करत. नाही नाही बाई, घरी जायला उशीर होऊन जाईल, मग आम्ही चहा नाश्ता केला की निघतो आम्ही मग. पण किशोरजी तर गेलेले आहे ना रे भाजीच आणायला. जाऊ दे, आता राहू दे, आम्ही निघतो. बरं बापा, तुमची मर्जी. मी काय म्हणतो कविता, तू बॅग गिग भरून ठेव तुझ्याली, चहा नाश्ता झाला की निघू मग आपण. हो हो दीपकजी. बाई कविता, आता चांगल्यानं राहशील ना, जवळसोबत भांडण वगैरे नको करशील बापा. नाही नाही, आता भांडण नाही करीन मी. आता आमच्या दोघांच्या मनातली जे बी गलतफहमी होती ती दूर झाली. आता भांडण नाही करीन मी. बरं, आजच्या दिवस मुक्काम करायला पाहिजे होतं बा तुम्ही ना. नाही मामाजी, आता डबल कधी आलो ना तर थांबेन. हो बुवा, भाजीचंही आणलं तुम्ही तुमच्यासाठी. थांबून झालं पाहिजे होतं आजच्या दिवस. एक दिवस मुक्काम केला असता तर काय झालं असतं. नाही ना, उद्याची ड्युटी पडते ना मग नाही. मी आता 4-5 दिवस झाले ड्युटीवर नाही गेलो, नाही तर मग नाही उद्याची ड्युटी पडेल म्हणून थांबू नाही शकत. बरं बुवा, आता तुम्ही म्हणूच राहिले आता ड्युटी पडेल, आता काय म्हणू शकतो आम्ही. ठीक आहे, पण आता डबल आले तर मुक्काम केल्याशिवाय जाऊन नाही देणार बरं. मुक्काम करायला लागेल 4-5 दिवस. हो मामाजी, आता येईनच ना, आता कविताला भेटीला घेऊन सुट्टी काढून येईन 4-5 दिवसाची आणि 4-5 दिवस मुक्काम करीन. बरं तर मग ठीक आहे. आई येतो मी. वहिनी चला मग येतो मी. हो हो कविता, या या. आणि आता येसान तर भांडण करून नका येसान, खुशी खुशीने येसान दोघं नवरा बायको. हो वहिनी. हो बाई, आता खुशी खुशीने येशील नाही. कसं पोरगी खुशी खुशीने आली तर माझ्या बापाला खुशी वाटते थोडी. हो आई. चला या मग दोघं. काळजी घेजो बाई. स्वतःची काळजी घेजो. जेवण घेऊन बरोबर करत जा मग. हो आई, जेवण घेऊन बरोबर करत जाईन मी. तू पण जेवण घेऊन चांगल्यानं करत जाय. तर किती बारीक झाली तू. हो बाई हो, आता मी करतो जेवण घेऊन बरोबर. आणि तू ध्यान देशील स्वतःचं. हो आई. चला मग मामीजी, येतो आम्ही. देत मला बाई, येतो मग मी. हो हो दीपक, ये. काळजी घेशील थोडी कविताची. हो हो बाई, चिंता नको करू, मी काळजी घेतो. देत मला कविता तिच्या घरी चालली तर तिला हळदी कुंकू तर लावू नाही. आई माय बाई, हो आई, मी तर भुलूनच गेली होती. थांबा, मी हळदी कुंकू आणतो. जाय आण लवकर. आई, वहिनी कुठे गेल्या तर? कविता, दीत मला हळदी कुंकू आणायला गेली. तू लेक बाय माय घरची. आता तू चालली तर तुला हळदी कुंकू नाही लावा लागेल का? तर हळदी कुंकू आणायला गेलेली आहे. आता आणलं हळदी कुंकू. आणलं का बाई? लाव तिला हळदी कुंकूला. हो आई, लावतो ना. लावलं का बाई कविताला हळदी कुंकू? आता थोडंसं जवाई बोले बिला. हो आई. लावलं आई, कविताला हळदी कुंकू लावला, सरायला कुंकाचे टिक्के लावले. कविता चल ना, आपल्याला उशीर होईल ना. हो हो, चला चला. आई, बाबा, वहिनी, दादा, येतो मग मी. हो बाई, ये मग तुला रक्षाबंधनला येईन मी घ्याले. हो बाई, तुला दादा येईन घ्याले रक्षाबंधनले. हो आई, दादाला पाठवून देशील रक्षाबंधनले मला घ्याले. हो हो बाई, येईन ना दादा येईन. बाई कविता, इन बाईले माय नमस्कार म्हणशी ना? हो हो आई, म्हणीन ना. दीपक, कविता, आता भांडणं करून नका येसान बापा. आले तर आता खुशी खुशीने जा आमच्या घरी. हो हो देत मला बाई, आता खुशी खुशीने येऊ आम्ही.